नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कॉमर्स विषय OC&M. मुलांनो, आपलं चौथं प्रकरण चालू आहे व्यवसाय सेवा, बिझनेस सर्व्हिसेस. आजच्या प्रस्तुत पाठामध्ये आपण या प्रकरणातील विम्याचा तिसरा प्रकार अभ्यासणार आहोत. तो म्हणजेच अग्निविमा, म्हणजेच फायर इन्शुरन्स. मुलांनो, अग्निविमा हे नाव ऐकल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट मात्र नक्की लक्षात आली असेल की ती म्हणजे की जर समजा आगीमुळे मालाचं नुकसान झालं तर त्याची भरपाई मिळण्यासाठी अग्निविमा उतरविला जातो. म्हणजे सर्वसामान्यपणे ही गोष्ट मात्र तुमच्या नक्कीच लक्षात आली असेल. आता आपण या संकल्पनेचा सविस्तर अभ्यास करूया. अग्निविमा म्हणजे नेमकं काय? तर अग्निविमा हा इतर विमा करारांप्रमाणेच आहे. म्हणजे इतर विमा जसे नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी काढले जातात, तसा अग्निविमासुद्धा नुकसानीची भरपाई काढण्यासाठीच काढला जातो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे अग्निविमा हा जर मालाचं आगीमुळे जर नुकसान होत असेल तर त्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी हा अग्निविमा उतरविला जात असतो. मग अग्निविमा कोण काढत असेल की जो विमाधारक आहे तो विमाधारक हा अग्निविमा उतरवत असतो. म्हणजेच अग्निविमा म्हणजेच विमाधारक आणि विमा हमीदार म्हणजेच कंपनी, विमा कंपनी, तर या दोघांमध्ये झालेला करार. म्हणजे जर समजा मालाचं नुकसान आगीमुळे होत असेल तर त्याची भरपाई मिळवण्यासाठी केलेला करार. मग याच्यामध्ये नेहमीप्रमाणे विमाधारक त्याचे जे काही करारानुसार हप्ते ठरलेले असतात ते हप्ते विमा कंपनीला देत असतो आणि ज्या कालावधीचा विमा आहे त्या कालावधीमध्ये मालाला जर आग लागून नुकसान झालं तर त्याची भरपाई विमा कंपनी ही विमाधारकाला देत असते. मग असा हा अग्निविमा फक्त आगीमुळेच नुकसान झाल्यावर त्याची भरपाई मिळते का? तर असं नाही. म्हणजेच अग्निविम्यामध्ये ज्या काही प्रकारे मालाचं नुकसान होतो तो प्रकार म्हणजेच आग असेल, वीज असेल किंवा स्फोट असेल, या कारणांमुळे सुद्धा जर मालाचं नुकसान झालं तर अग्निविम्याची नुकसान भरपाई मिळत असते. म्हणजे या करारामध्ये की आग, वीज, स्फोट या कारणास्तव जर मालाचं नुकसान झालं तर करारामध्ये जी रक्कम नमूद केलेली आहे ती रक्कम त्या विमाधारकाला प्राप्त होत असते. आता हा जो अग्निविमा आहे तर ह्या अग्निविम्याच्या हप्त्याची जी काही रक्कम आहे, मग हप्ता जो विमाधारक भरत असतो तो हप्ता कशा पद्धतीने भरतो? मग हप्त्याची रक्कम कशी भरली जाते? तर हप्त्याची रक्कम ही ती ज्या मालमत्तेचा विमा उतरवायचा आहे त्या मालाची किंमत काय केली जाते? किंमत विचारात घेतली जाते. त्यानंतर साठवणुकीची जागा विचारात घेतली जाते, म्हणजे कोणत्या ठिकाणी माल साठविणार आहे ती. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे धोक्याची तीव्रता. धोक्याची तीव्रता या महत्त्वाच्या गोष्टी विमा हप्ता ठरविताना विचारात घेतल्या जातात. म्हणजे विमा हप्त्याची रक्कम किती ठेवायची किंवा अग्निविमा किती रकमेचा उतरवायचा तर ते ठरविण्यासाठी वस्तूची किंमत, त्यानंतर साठवणुकीची जागा आणि धोक्याची तीव्रता या गोष्टींचा सारासार विचार करून अग्निविमा ठरविला जातो. आता ह्या अग्निविम्याअंतर्गत काही विविध प्रकारचे अग्निविमे आहेत तर त्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. पहिला जो विमा आहे तो म्हणजेच मूल्याधारित विमा. यालाच व्हॅल्यूड पॉलिसी असं म्हटलं जातं. की मूल्याधारित विमा म्हणजे काय? की जर समजा मालाचं नुकसान आगीमुळे होत असेल तर त्याची भरपाई ही विशिष्ट रक्कम म्हणून मिळत असते. म्हणजेच की जर समजा काही वस्तूंचं मूल्य जर ठरविणं कठीण असेल तर अशा वेळेस जेवढ्या रकमेचा विमा उतरविलेला आहे तेवढी रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळते. आता मूल्याधारित विमा म्हणजे अशा वस्तूंसाठी विमा उतरविला जातो की ज्या वस्तूंचं मूल्य ठरविणं कठीण आहे. काय आहे? मूल्य ठरविणं कठीण आहे.
मग काही वस्तूंचं मूल्य पहा, समजा काही पेंटिंग्ज असतात. मग ह्या पेंटिंगचं कसं की काही पेंटिंग्ज यांची किंमत, समजा एखाद्या पेंटिंगची किंमत 1,000 असेल, तर काही पेंटिंगची म्हणजे विक्री मूल्य लाखामध्ये सुद्धा असतं. मग अशा वेळेस त्या पेंटिंगचं नेमकं मूल्य काढणं मात्र कठीण असतं. किंवा ज्या काही कलेच्या वस्तू असतात, मग हस्तकला असेल किंवा इतर काही कलात्मक वस्तू असतील, शिल्पकला असतील, हस्तकला किंवा इतर काही वेगवेगळ्या वस्तू असतील की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कलेचा वापर केला गेलेला आहे. मग अशा वेळेस त्या वस्तूंची किंमत ठरविणं म्हणजे मूल्य ठरविणं काय असतं, कठीण असतं. मग अशा वेळेस या वस्तूंचा मालक काय करत असतो, ठराविक रकमेचा विमा उतरवत असतो. समजा त्याने 1,00,000 रुपयाचा विमा उतरविला असेल आणि त्या वस्तूंचं जर नुकसान झालं, तर अशा वेळेस त्याला त्या मालाची नुकसान भरपाई 1,00,000 रुपयेच मिळणार आहे. विमा किती रकमेचा उतरविलेला आहे, 1,00,000. मग त्या मालाचं नुकसान झालं तर त्याला 1,00,000 रुपये मिळणार आहेत. जर समजा त्याने 5,00,000 रुपयांचा विमा उतरविला आणि तो माल जर आगीमध्ये नष्ट झाला तर त्याला 5,00,000 रुपये मिळणार आहे. म्हणजे जेवढे विशिष्ट रक्कम, जेवढ्या रकमेचा त्याने विमा काढलेला आहे तेवढी रक्कम नुकसान झाल्यानंतर त्याला विमा कंपनीकडून मिळते, भरपाई म्हणून मिळत असते. मग कोणत्या वस्तूंसाठी असतो हा मूल्याधारित विमा, ज्या वस्तूंचे मूल्य ठरविता येत नाही. मग उदाहरणार्थ कोणत्या आहेत की कलात्मक वस्तू आणि अजून आपण काय घेऊ शकतो, पेंटिंग्स. तर या वस्तूंसाठी जो विमा उतरविला जातो तो मूल्याधारित विमा असतो. त्यानंतर दुसरा जो विमा प्रकार आहे तो म्हणजेच सरासरी विमा. यालाच ॲव्हरेज विमा असं म्हटलं जातं, ॲव्हरेज पॉलिसी. आता सरासरी विमा म्हणजे नेमकं काय, तर सरासरी विमा म्हणजे की या विमा प्रकारामध्ये सरासरी या कलमाचा समावेश असतो. कशाचा समावेश असतो, सरासरी या कलमाचा समावेश असतो. मग आता हे सरासरी हे कलम नेमकं काय सांगतं की सरासरी कलम असं सांगतं की जर समजा ज्या वस्तूचा विमा उतरविलेला आहे त्या वस्तूचं मूल्य, जर समजा मूल्य ठरवून सरासरी विमा काढला जातो. मग आता सरासरी आपण कशी काढतो, आपल्याला माहिती सरासरी आपण कशी काढतो की जर समजा 2 वस्तूंच्या मूल्याची सरासरी काढायची असेल तर दोन्ही वस्तूंची आपण बेरीज करतो आणि त्या बेरजेला 2ने भागतो. मग आपल्याला त्या वस्तूचं सरासरी मूल्य प्राप्त होतं. म्हणजे या सरासरी विम्यामध्ये जी काही विमा कराराची जी काही रक्कम आहे तर ती रक्कम त्याने काढलेल्या नुकसानीच्या टक्केवारी एवढी असते. किती असते, टक्केवारी एवढी. म्हणजे त्याने किती टक्के विमा काढलेला आहे, म्हणजे या विमा प्रकारामध्ये की त्याने त्या वस्तूच्या मूल्याच्या किती टक्के रकमेचा विमा काढलेला आहे तेवढीच टक्के त्याला नुकसान भरपाई मिळते. वाक्य लक्षात ठेवा की समजा एखाद्या वस्तूचं मूल्य किती आहे तर त्या मूल्याच्या किती टक्के रकमेचा विमा काढलेला आहे तेवढीच टक्के त्याला नुकसान भरपाई मिळते. आता उदाहरणार्थ आपल्याला आता पुस्तकामध्ये उदाहरण दिलेलं आहे की समजा 2,00,000 रुपये किमतीची मालमत्ता आहे. मालमत्ता किती रुपयाची आहे, 2,00,000 रुपये किमतीची मालमत्ता आहे. परंतु विमेदाराने काय केलेलं आहे की या 2,00,000 रुपये किमतीच्या मालमत्तेचा विमा फक्त 1,00,000 रुपयांचा उतरविलेला आहे. किती रुपयांचा, 1,00,000 रुपयांचाच विमा उतरविलेला आहे. आणि जर समजा या मालमत्तेमधील जर 50,000 रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं, किती, 50,000, मग त्याला नुकसान भरपाई किती मिळणार बरं, तर त्याला नुकसान भरपाई मिळणार 25,000. किती मिळणार, 25,000. आता 25,000 कसे काढले पहा की मी मगाशी काय सांगितलेलं की सरासरी विमा म्हणजे की विमाधारकाने जेवढी मालमत्ता आहे त्या मालमत्तेपैकी किती टक्के रकमेचा विमा काढलेला आहे तेवढीच टक्के त्याला नुकसान भरपाई मिळेल.
मग मालमत्ता किती रुपयांची आहे? 2,00,000 रुपयांची. त्याने किती रुपयांचा विमा काढला? 1,00,000 म्हणजे निम्मे. निम्मे म्हणजे 50% रक्कमे एवढाच त्याने काय काढलेला आहे? विमा काढलेला आहे. मग त्यामुळे त्याला जर 50,000चं नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई किती मिळणार? 25,000. कारण 50,000च्या 50% म्हणजे निम्मी रक्कम त्याला नुकसान भरपाई मिळणार. ती असणार आहे 25,000. आता हे लक्षात आलं असेल तुमच्या. त्यानंतर तिसरा विमा प्रकार आहे तो म्हणजेच विशिष्ट विमा. यालाच स्पेसिफिक पॉलिसी असं म्हटलं जातं. आता विशिष्ट विमा म्हणजे नेमकं काय? तर विशिष्ट विमा म्हणजेच हा विमा प्रकार सुद्धा इतर विमा करारांचा सारखाच असतो. म्हणजेच की या विशिष्ट विमा अंतर्गत जे काही वस्तूचं मूल्य आहे ते वस्तूचं मूल्य विचारात घेतलं जात नाही. म्हणजे त्याच्या बाजारभावाच्या ऐवजी त्या वस्तूच्या एका ठराविक रकमेचा विमा घेतला जातो. म्हणून त्याला विशिष्ट विमा असं म्हटलं जातं. म्हणजे त्या वस्तूचं जे बाजार मूल्य आहे ते बाजार मूल्य इथे विचारात घेतलं जातं का? तर नाही. तर बाजार मूल्य विचारात न घेता एका ठराविक रकमेचाच विमा उतरविला जातो. आणि जर समजा काही नुकसान झालं, अशा स्थितीमध्ये जर काही नुकसान झालं तर विमापत्रात जेवढी रक्कम दाखवलेली आहे म्हणजे जेवढ्या रकमेसाठीचा विमा उतरविलेला आहे तेवढी रक्कम नुकसान भरपाई म्हणून दिली जाते. मग आता जर समजा आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे आपल्याला की जर समजा एखादी मालमत्ता जी आहे ही 1,00,000 रुपयांची आहे. किती रुपयांची आहे? 1,00,000 रुपयांची. परंतु ह्या 1,00,000 रुपयांच्या मालमत्तेचा विमा कितीचा उतरवलेला आहे? 60,000चा. आपण गृहीत धरूया त्याचा विमा किती उतरवलेला आहे? 60,000 रुपये किमतीचा विमा उतरवलेला आहे. मग जर समजा मालाचं मूल्य 1,00,000 रुपये परंतु विशिष्ट म्हणजे त्याने काय केलेलं आहे? फक्त 60,000 किमतीचा विमा उतरविलेला आहे. परंतु त्याचं नुकसान झालेलं आहे 40,000चं. नुकसान किती झालेलं आहे? 40,000 रुपयांचं आगीमध्ये नुकसान झालं असेल तर अशा वेळेस त्याला नुकसान भरपाई सुद्धा 40,000 रुपयांचीच मिळणार आहे. म्हणजे इथे त्या वस्तूचं बाजार मूल्य किती आहे ते विचारात घेतलेलं नाही. परंतु किती रकमेचा विमा काढलेला आहे? 60,000 रुपये किमतीचा विमा काढलेला आहे ना. आणि त्याला जर 40,000चं नुकसान होत असेल तर अशा वेळेस त्याला 40,000 ही नुकसान भरपाई मिळणार आहे. म्हणजे इथे काय केलेलं आहे की वस्तूचं जे बाजार मूल्य आहे त्याचा इथे विचार केला आहे का? नाही. मग काय केलेलं आहे तर ठराविक रकमेचाच विमा काढलेला आहे. म्हणून अशा विमा प्रकाराला विशिष्ट विमा असं म्हटलं जातं. म्हणजे विशिष्ट रकमेचा विमा काढला जातो. मग इथे सांगितलं 1,00,000 रुपयाची मालमत्ता आहे पण त्यापैकी 60,000 रुपये किमतीचाच विमा काढलेला आहे. तर अशा वेळेस जर समजा 40,000 रुपयांचं नुकसान झालं तर विमा कंपनी 40,000 रुपये नुकसान देते. इथे बाजार मूल्याचा विचार केला जात नाही. त्यानंतर चौथा विमा प्रकार आहे तो म्हणजेच तरल विमा. यालाच फ्लोटिंग विमा असं म्हटलं जातं. आता तरल विमा म्हणजे नेमकं काय? की जर समजा तरल विमा हा सुद्धा इतर विमा करारांप्रमाणेच आहे की हा विमा जर समजा मालमत्ता वेगवेगळ्या ठिकाणी असेल तर या कारणासाठी तरल विमा घेतला जातो. काय घेतला जातो? की जर समजा मालमत्ता वेगवेगळ्या ठिकाणी असेल तर तरल विमा घेतला जातो. म्हणजे एकत्रित विमा घेतला जातो. विमा कसा घेतला जातो? एकत्रित घेतला जातो. मग एकत्रित कसं काय? की जर समजा एखादा मोठा व्यावसायिक असेल आणि त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी माल असेल तर अशा वेळेस तो प्रत्येक गोदामामध्ये वेगळ्या प्रकारचं म्हणजे ज्या गोदामामध्ये माल आहे तर त्या गोदामासाठीचा वेगवेगळा विमा उतरवत नाही तर सर्वच्या सर्व मालाचा तो एकत्रित विमा उतरवतो. काय करतो तो? सर्वच्या सर्व मालमत्तेचा तो एकत्रित विमा उतरवतो. मग अशा वेळेस त्या विम्याला काय म्हटलेलं आहे? तरल विमा. म्हणजे त्याचा जो माल आहे माल त्याचा भरपूर आहे त्यामुळे एका गोदामात तो साठवू शकत नाही.
मग त्याने काय केले, गोदाम समजा 2-3 गोदामांमध्ये माल उतरविलेला असेल, साठविलेला असेल, तर अशा वेळेस या तिन्ही मालमत्तेसाठी तो एकच विमा घेऊ शकतो. काय करू शकतो, एकच विमा घेऊ शकतो. मग अशा वेळेस या मालमत्तेसाठी जो विमा घेतला जातो, तर या विम्याची रक्कम तो एकदाच विमा कंपनीला देत असतो. म्हणजे एकच विमा असतो आणि त्या विम्याची रक्कमसुद्धा एकाच पट्टीमध्ये दिली जाते. आता एकाच पट्टीमध्ये म्हणजे जर समजा त्याने या संपूर्ण मालमत्तेचा विमा जर 1,00,000चा उतरविलेला असेल किंवा 1 कोटींचा उतरविलेला असेल, तर तो विमा कंपनीला 1 कोटी रुपये देणं लागतो. कारण त्याचं मालाचं स्वरूप जर जास्त असेल, मालाचं प्रमाण जर जास्त असेल, तर तो अशा वेळेस काय करू शकतो, वेगवेगळ्या ठिकाणी माल ठेवू शकतो. त्याचबरोबर तो माल त्याला सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर हलवावा लागत असेल, तरीसुद्धा त्याच्यासाठी हा फ्लोटिंग पॉलिसी किंवा ही जी तरल विमा करार आहे, ही म्हणजे या प्रकारचा विमा तो व्यावसायिक उतरवू शकतो. त्यानंतर पुढील आहे अधिकतम विमा. आता हा अधिकतम विमा यालाच एक्सेस पॉलिसी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, एक्सेस पॉलिसी. आता ही अधिकतम विमा म्हणजे नेमका काय प्रकार आहे, की आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की काही वस्तू अशा आहेत बाजारामध्ये की त्या वस्तूंचं मूल्य हे कमी जास्त होत असतं. शेतीचा बाजार घ्या किंवा शेतमाल घ्या, या मालाचं किंमत जे आहे किंवा मूल्य जे आहे ते सतत कमी जास्त होत असतं. मग अशा वेळेस अधिकतम विमा महत्त्वाचा ठरतो. मग काय आहे हा विमा, तर अधिकतम विमा म्हणजे अशा मालांसाठी उपयुक्त असतो की ज्या मालांचं मूल्य कमी किंवा जास्त होत असतं. मग जर समजा मग अशा वेळेस नेमका किती रकमेचा विमा उतरवायचा, कारण आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे की विमा हप्ता ठरविताना काय विचारात घेतलं जातं, इथे किंमत विचारात घेतली जाते, जागा विचारात घेतली जाते आणि धोक्याची तीव्रता. मग अधिकतम विमा तसाच आहे की इथे मालाची किंमत आपल्याला विचारात घ्यायची आहे, पण मालाची किंमत स्थिर आहे का, तर मालाची किंमत कशी आहे, अस्थिर आहे, म्हणजे बदलते आहे. मग अशा वेळेस कशा पद्धतीने हा विमा घेतला जातो, की जर समजा एखाद्या मालाची किंमत कमीत कमी किती आहे, म्हणजे कमीत कमी किती होऊ शकते आणि जास्तीत जास्त किती होऊ शकते, ती विचारात घेतली जाते. काय केली जाते, ती विचारात घेतली जाते. समजा मालाची किंमत ही 1,00,000 कमीत कमी होऊ शकते आणि जास्तीत जास्त 1,30,000 होऊ शकते. 1,30,000 एवढी जास्त होऊ शकते. म्हणजे ही किंमत किती आहे, कमीत कमी आहे आणि ही जी किंमत आहे 1,30,000 जास्तीत जास्त. म्हणजे या दरम्यान जो विमा घेतला जातो तो अधिकतम विमा असतो. मग याच्यामध्ये 2 प्रकारे विमा घेतला जातो. 2 प्रकारे म्हणजे 2 प्रकारचा विमा घेतला जातो. म्हणजे 2 विमे घेतले जातात. मग 2 विमे कसे घेतले जातात, की कमीत कमी जे मूल्य आहे त्याचा एक विमा घेतला जातो. म्हणजे त्या मालाची किंमत कमीत कमी किती आहे, 1,00,000 रुपये. मग कमीत कमी म्हणजे पहिला विमा जो घेतला जाईल तो असेल 1,00,000 रुपयांचा विमा आणि दुसरं विमापत्र जे असेल ते म्हणजेच 30,000चं विमापत्र. लक्षात येते ना, दुसरं विमापत्र किती रुपयांचं असणार आहे, 30,000चं. कारण मालाची जी किंमत आहे ती कशी आहे, अस्थिर आहे. ती कमीत कमी झाली तर कितीपर्यंत येऊ शकते, कमीत कमी 1,00,000पर्यंत आणि जास्तीत जास्त झाली तर कितीपर्यंत जाऊ शकते, 1,30,000पर्यंत. मग अशा वेळेस जर मालाचं मूल्य अस्थिर होत असेल तर अशा वेळेस विमाधारक 2 विमापत्र उतरवितो, की पहिलं विमापत्र असणार आहे ते कमीत कमी मूल्याचं, म्हणजे 1,00,000पेक्षा कमी त्या वस्तूचं मूल्य होऊ शकत नाही. म्हणजे कमीत कमी मूल्य 1,00,000 आणि वाढून वाढून ते 1,30,000पर्यंत जाऊ शकतं. म्हणून दुसरा विमा तो 30,000 रुपयांचा उतरवतो. शक्यतो शेतमाल असेल किंवा भाग असेल तर त्यांच्यासाठी हा अधिकतम विमा अतिशय महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर पुढील विमा प्रकार आहे पुनर्स्थापना विमा. त्यालाच रिइन्स्टेटमेंट पॉलिसी असं म्हटलं जातं. आता पुनर्स्थापना विमा म्हणजे नेमकं काय, की
हा विमा करार सुद्धा इतर विमा करारांप्रमाणेच आहे की यामध्ये सुद्धा मालाचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई मिळते. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुनर्स्थापना विमा असा आहे की जर समजा जे मालाचं नुकसान झालेलं आहे, जे काही मालाचं नुकसान झालेलं आहे, तर त्याची भरपाई जी मिळते, त्याची भरपाई काय मिळते, तर जे नुकसान झालेलं आहे तोच माल त्याची भरपाई मिळत असते. समजा एखाद्याची मालमत्ता ठराविक प्रकारचा माल असेल, समजा एखाद्या मालकाने किंवा एखाद्या व्यावसायिकाने 1,00,000 रुपयांची कपडे किंवा त्याचे जे काही कापड असेल ते त्यांनी साठवून ठेवलं असेल. किती रुपयांचं? 1,00,000 रुपयांचं. मग अशा वेळेस त्या मालाचं काय झालेलं आहे? आगीमध्ये नुकसान झालेलं आहे, म्हणजे ते कपडे आगीमध्ये जळाले. मग अशा वेळेस त्याची जी भरपाई मिळते, तर भरपाई विमा कंपनी काय देणार आहे? त्याच 1,00,000 रुपयांच्या किमतीचा माल देणार आहे. काय करणार आहे? त्या 1,00,000 रुपये किमतीचा माल देणार आहे. म्हणजेच याला पुनर्स्थित विमा असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे त्याची जी स्थिती आहे, नुकसान होण्या अगोदरची वस्तूंबाबतची जी स्थिती आहे तीच स्थिती पुन्हा निर्माण करून दिली जाते. म्हणजे त्याचा 1,00,000 रुपयांचा जर कपड्यांचं नुकसान झालं असेल तर विमा कंपनी 1,00,000 रुपयांचे कपडे अशी मालमत्ता त्या विमाधारकाला उपलब्ध करून देते. म्हणजे इथे नुकसान झालेली जी काही मालमत्ता आहे तर त्या मालमत्तेची भरपाई रकमेमध्ये देण्याऐवजी कशामध्ये देते? त्या मालमत्तेमध्येच त्याची भरपाई देत असते. म्हणजे ती मालमत्ताच पुनर्स्थापित करून देत असते. आणि ज्यावेळेस मालमत्ता पुनर्स्थापित करून दिली जाते, आता समजा कपड्यांच्या बाबतीत घसारा जास्त विचारात घेतला जात नाही, परंतु ज्या काही महत्त्वाच्या यंत्रसामग्री वगैरे असेल तर त्या यंत्रसामग्रीमध्ये घसारा म्हणजेच डिप्रेसिएशन विचारात घेतलं जात असतं. घसारा, आता जर समजा एखादी मशिनरी आगीमध्ये जळाली आणि तिचे वापरून जर समजा 5 वर्ष झाली असेल तरीसुद्धा किती रकमेचा तिचा विमा उतरविलेला आहे हे विचारात न घेता त्या वस्तूचा विमा उतरविलेला असेल तर अशा वेळेस ती नवीन मशिनरीच विमा कंपनी आणून देईल. मग अशा वेळेस त्याचं डिप्रिसिएशन किती झालं आहे ते डिप्रिसिएशन त्या मूल्यातून ती वजा करणार नाही. किंवा कपडे जळालेले असतील तर ते कपडे पुन्हा विमा कंपनी काय करून देईल? आणून देईल. म्हणजे इथे रक्कम विमाधारकाला न मिळता तो मालच विमाधारकाला मिळवून दिला जातो. मग अशा विम्याला काय म्हणायचं? पुनर्स्थापना विमा. मग हा विमा याच्यामध्ये ज्यावेळेस भरपाई मिळत असते, त्या वस्तूची भरपाई मिळत असते, त्यावेळेस घसारा विचारात घेतला जात नाही. त्यानंतर 7वा विमा आहे व्यापक विमा. कोणता आहे? व्यापक विमा. आता नावाप्रमाणेच व्यापक आहे. यालाच कॉम्प्रेहेन्सिव्ह पॉलिसी असं म्हटलं जातं. आता व्यापक सर्वसाधारणपणे आपण सुरुवातीला अभ्यासलेला आहे की हा अग्निविमा जो आहे तर हा अग्निविमा जर आगीपासून मालाचं नुकसान झालं तर काढला जातो किंवा इतर काही गोष्टीसुद्धा आपण त्यामध्ये विचारात घेत असतो. मग कोणत्या गोष्टी घेत असतो? तर इथे आपण पाहिलेलं आहे आग, वीज आणि स्फोट. जर या कारणास्तव जर मालाचं नुकसान होत असेल तर अग्निविमा काढला जातो. पण दुसरं महत्त्वाचं, जर समजा दंगल, युद्ध या कारणास्तव जर मालाचं नुकसान होत असेल तर अग्निविमा त्याला परतावा देत नाही. म्हणजेच व्यापक विमा हा जो व्यापक अग्निविमा आहे तर या व्यापक विम्यामध्ये विविध कारणांसाठी एकच विमा काढला जातो. काय केलं जातं? विविध कारणांसाठी. विविध कारणांसाठी एकच विमा काढला जातो. म्हणजे विविध कारणांसाठी सर्वसामान्यपणे की आगीमुळे जर मालाचं नुकसान होत असेल तर त्याच्यामध्ये आग लागणं असेल किंवा स्फोट होणं असेल किंवा भूकंपामुळे मालाचं नुकसान झालं असेल, पुरामुळे मालाचं नुकसान झालं असेल तर अशा विविध कारणांसाठी हा एकच विमा काढला जातो. सर्वसाधारणपणे दंगल किंवा युद्ध असेल तर यामुळे जर मालाचं नुकसान होत असेल तर विमा कंपनी ही कारणं विचारात घेत नाही. म्हणजे समजा दंगल असेल, युद्ध असेल, या कारणांमुळे जर नुकसान होत असेल मालाचं तर अशा वेळेस विमा कंपनी भरपाई देत नाही. पण
जर समजा इतर जी उर्वरित कारणं आहेत त्या विविध कारणांसाठी हा एकच विमा करार असू शकतो, म्हणजेच त्याला व्यापक विमा असं म्हटलेलं आहे. मग अशा वेळेस विविध कारणांसाठी विमा उतरविलेला जातो, म्हणजे त्याची विविध कारणांमुळे जर हानी होत असेल तर ती हानी भरून काढण्यासाठी व्यापक विमा अतिशय महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे की पुढचा जो प्रकार आहे संभाव्य तोटा विमा, यालाच कन्सिक्वेन्शियल लॉस पॉलिसी असं म्हटलं जातं. आता संभाव्य तोटा विमा, आता सर्वसाधारणपणे आपण जो विमा काढत असतो की हा वस्तूंचा किंवा मालमत्तेचा काढत असतो. कशाचा काढत असतो? वस्तूचा किंवा मालमत्तेचा विमा काढत असतो. म्हणजे वस्तू किंवा मालमत्ता या हे घटक कसे असतात, हे विषय कसे असतात? मूर्त स्वरूपाचे असतात. कसे असतात? मूर्त स्वरूपाचे, की जे आपल्याला दिसतात, की ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, की जे आपल्याला माहिती आहेत. तर असे मूर्त स्वरूपाची जी काही मालमत्ता आहे तिचा सर्वसाधारणपणे आपण विमा काढत असतो. परंतु संभाव्य तोटा विमा या विमा प्रकारामध्ये मात्र ज्या वस्तू अमूर्त आहेत अशा वस्तूंचाही विमा काढला जातो. ज्या वस्तू कशा आहेत? अमूर्त आहेत, म्हणजे ज्या आपल्याला डोळ्यांना दिसत नाही परंतु त्या असतात, अशा वस्तूंसाठी सुद्धा विमा काढला जातो. आता इथे वस्तू म्हणता नाही येणार परंतु घटक मात्र म्हणू शकतो. की जर समजा एखाद्या व्यावसायिकाला त्याच्या व्यवसायामध्ये तोटा झाला, काय झाला? तोटा झाला, तर अशा वेळेस तो तोटा भरून काढण्यासाठी हा संभाव्य तोटा विमा काढला जातो. मग तोटा म्हणजे काय? तोटा ही एक अमूर्त संकल्पना आहे की जर समजा एखाद्या व्यापाऱ्याने मालाचा, त्याच्या मालमत्तेचा विमा काढला असेल, त्या मालमत्तेचं त्याला मूल्य माहिती असेल, परंतु ती मालमत्ता विक्री करताना त्याला जर तोटा सहन करावा लागला असेल तर अशा वेळेस त्या तोट्याचा त्याला विमा काढता येत असतो. म्हणजे तो तोट्यामुळे त्याचं जे होणारं नुकसान आहे ते होऊ नये म्हणून संभाव्य तोटा विमा काढला जात असतो. किंवा जर समजा एखाद्या व्यावसायिकाला जो मिळणारा नफा आहे, आता इथे हा नफा जो आहे, नफा 1,00,000 रुपये झालेला आहे, म्हणजेच 1,00,000 रुपये नफा त्याने गृहीत धरलेला आहे. काय केलेलं आहे? गृहीत धरलेला आहे. परंतु त्याला नफा किती मिळाला आहे? फक्त 60,000. किती मिळाला? 60,000. मग इथे तोटा किती झाला त्याला? 40,000. किती झाला? 40,000 रुपयांचा तोटा झाला. तर अशा वेळेस त्याला जी विम्याची रक्कम मिळणार आहे ती 40,000 रुपये असणार आहे. म्हणजे ही जी संकल्पना आहे ही सगळी कशी आहे? अमूर्त स्वरूपाची आहे. नफा झालं, तोटा झालं, ह्या अमूर्त स्वरूपाच्या संकल्पना आहेत. तर अशा संकल्पनासाठी, अशा कारणांसाठी संभाव्य तोटा विमा काढला जातो. म्हणजे जर व्यापाऱ्याला त्याच्या व्यवसायामध्ये जर नुकसान होत असेल, तोटा होत असेल, तर तो तोटा त्याच्यासाठी सुद्धा विमा काढता येतो. म्हणजे इथे आपण हे उदाहरण पाहिलेलं आहे की जर समजा 1,00,000 रुपये त्याला नफा व्हावा किंवा नफा होणार असेल, परंतु त्याला नफा किती झाला? फक्त 60,000 झाला असेल, तर अशा वेळेस त्याचं नुकसान किती झालं? त्याला तोटा किती झाला? तर 40,000 रुपये. मग हा 40,000 रुपये ही जी रक्कम आहे ती विमा कंपनी विमाधारकाला देणे लागते. त्यानंतर पुढील अग्निविमा आहे तो म्हणजेच स्प्रिंकलर गळती विमा, म्हणजेच याला स्प्रिंकलर लिकेज पॉलिसी असं म्हटलं जातं. की आता अगोदर आपण स्प्रिंकलर गळती म्हणजे काय ते समजून घेऊया. आता स्प्रिंकलर म्हणजे काय? तर मोठमोठ्या ज्या इमारती असतात, मोठमोठे जे मॉल्स असतात, त्यांच्यामध्ये जर समजा आग लागत असेल तर ती आग विझविण्यासाठी स्प्रिंकलर ही एक मोठ्या प्रमाणात केलेली पाईपलाईन असते. की या पाईपलाईनमध्ये जे पाणी असतं त्या पाण्याच्या साहाय्याने ती आग विझवण्याचा प्रयत्न केला जातो. लक्षात आलं ना स्प्रिंकलर म्हणजे काय? की मोठमोठ्या ज्या इमारती आहेत किंवा मोठमोठे जे मॉल्स आहेत की त्याच्यामध्ये अशा पाण्याच्या पाईपलाईन्स केल्या जातात की त्याद्वारे ती आग विझवण्यासाठी ही एक पद्धत आहे, ही एक सिस्टीम आहे. म्हणजे ते पाण्याच्या साहाय्याने ती आग विझवण्याचा प्रयत्न केला जातो. तर अशी एक ही स्प्रिंकलर ही जी एक नवीन पद्धती आलेली आहे. तर आता स्प्रिंकलर गळती विमा म्हणजे काय? की जर समजा एखाद्या ठिकाणी असं वाटतं की आग झालेली आहे, म्हणजे आग लागली आहे
आणि आग लागल्यानंतर या स्प्रिंकलरच्या साहाय्याने ती आग विझवण्याचा प्रयत्न केला जातो. पण जर समजा एखाद्या वेळेस आग लागलेली नाही आहे, परंतु या स्प्रिंकलरची काय झालेली आहे, गळती झालेली आहे, स्प्रिंकलर लीक झालेलं आहे आणि याच्यामुळे मालाचं नुकसान झालेलं आहे. मालाचं काय झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे. कशामुळे, स्प्रिंकलरच्या गळतीमुळे. म्हणजे इथे आग लागली आहे का, इथे आग लागली आहे का, आग नाही, किंवा धूरसुद्धा नाही आहे, धूरसुद्धा नाही आहे, परंतु तरीसुद्धा या स्प्रिंकलरची गळती झालेली आहे. ही स्प्रिंकलर गळती म्हणजे किंवा स्प्रिंकलरचा वापर कशासाठी करतात, तर आग विझवण्यासाठी करत असतात. पण इथे तर आगही लागलेली नाही आणि धूरसुद्धा नाही आहे, तरीसुद्धा स्प्रिंकलरची गळती झाली आणि याच्यामुळे मालाचं जे नुकसान झालेलं आहे तर ते नुकसान देण्याची भरपाई म्हणजे नुकसानीची भरपाई देणारा विमा म्हणजेच स्प्रिंकलर गळती विमा होय. की हा विमा जो आहे, या विम्या अंतर्गत जर समजा इमारतीची दुरुस्ती असेल किंवा बदल असेल किंवा भूकंप, स्फोट, युद्ध यामुळे जर आगीमुळे म्हणजे या कारणांमुळे जर आग निर्माण होत असेल आणि त्यामुळे नुकसान होत असेल तर त्यापासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई मात्र या प्रकारामध्ये मिळत नाही. सर्वसाधारणपणे इतर विमा प्रकारांमध्ये जर समजा स्फोट किंवा भूकंपामुळे जर मालाचं नुकसान झालं असेल तर तिथे नुकसान भरपाई मिळते, परंतु स्प्रिंकलर गळती विम्यामध्ये काय होतं की स्प्रिंकलरच्या गळतीमुळेच झालेल्या नुकसानाची भरपाई मिळते, परंतु इतर घटकांबाबत समजा इमारतीची दुरुस्ती करताना किंवा भूकंप किंवा स्फोट, युद्ध यामुळे जर समजा आग लागली असेल तर त्या नुकसानीची भरपाई या विमा प्रकारामध्ये विचारात घेतली जात नाही. तर अशा प्रकारे मुलांनो, आपण अग्निविम्याचे विविध प्रकार अभ्यासलेले आहेत, ते आपण पुन्हा एकदा थोडक्यात अभ्यासूयात. पहिला प्रकार आपण पाहिलेला आहे की मूल्याधारित विमा. मूल्याधारित विमा म्हणजे काय, की ज्या वस्तूंचं मूल्य ठरवणं कठीण असतं तर अशा वेळेस मूल्याधारित विमा काढला जातो. मग अशा कोणत्या वस्तू असतात की ज्यांचं मूल्य ठरविणं कठीण असतं, की ज्या कलात्मक वस्तू आहेत, समजा हस्तकला असतील किंवा हस्तकला किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कला असतील तर त्या कलात्मक वस्तू ज्या आहेत की ज्यांच्यामध्ये त्या वस्तू बनविण्यासाठी कलेचा वापर केला आहे, अशा कलात्मक वस्तू आणि पेंटिंग्स यांच्यासाठी मूल्याधारित विमा काढला जातो, कारण या वस्तूंचं मूल्य आपण नेमकं लावू शकत नाही. मग अशा वेळेस जेवढ्या रकमेचा विमा काढलेला आहे तेवढीच रक्कम नुकसान भरपाईला विमा कंपनी देय असते. त्यानंतर सरासरी विमा. सरासरी विमा यालाच ॲव्हरेज पॉलिसी असं म्हटलं जातं. सरासरी विमा प्रकारामध्ये सरासरी या कलमाचा समावेश केला जातो. मग याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की याच्यामध्ये जेवढ्या रकमेची मालमत्ता आहे म्हणजे मालमत्तेचं जे काही मूल्य आहे त्या मूल्याच्या किती प्रमाणात विमा उतरविलेला आहे तेवढ्याच प्रमाणात त्याची नुकसान भरपाई मिळते. मग उदाहरणार्थ जर समजा माल 2 लाख रुपयांचा असेल आणि त्याचं 1 लाख रुपयांचाच विमा उतरविलेला असेल आणि अशा स्थितीमध्ये जर 50,000 रुपयांच्या मालाचं नुकसान झालं तर मात्र 25,000 रुपये नुकसान भरपाई मिळेल, कारण मालाची किंमत किती आहे, 2 लाख, विमा किती रुपये किमतीचा उतरविलेला आहे, 1 लाख, म्हणजे 50% म्हणजे निम्म्या रकमे एवढाच विमा उतरविलेला आहे. त्यामुळे नुकसान जेवढं झालेलं आहे त्याच्या निम्मीच नुकसान भरपाई मिळणार आहे, त्याला सरासरी विमा म्हणतात. त्यानंतर विशिष्ट विमा, याला स्पेसिफिक पॉलिसी असं म्हटलं जातं. की विशिष्ट विमा म्हणजे जेवढ्या किमतीचा विमा उतरविलेला आहे, तर म्हणजे इथे नुकसान किती झालेलं आहे याचा विचार न करता जेवढ्या किमतीचा विमा उतरविलेला आहे त्याचाच विचार केला जातो. म्हणजे जर समजा 1 लाख रुपये किमतीचा माल असेल आणि त्याचा विमा फक्त 60,000 रुपये किमतीचा उतरविलेला असेल आणि नुकसान मात्र 40,000 रुपयांचा झाला असेल तर विमा कंपनीचा विमा 60,000चा असल्यामुळे विमा कंपनी सहज 40,000ची नुकसान भरपाई देऊ शकते. म्हणजे इथे मालाचं मूल्य विचारात घेतलं जात नाही, विमाधारकाने किती रुपये किमतीचा विमा उतरविलेला आहे तेवढी रक्कम विमा कंपनी देत असते. जर समजा इथे 60,000चा विमा आहे परंतु नुकसान जर 70,000चं झालं तरी सुद्धा विमा कंपनी फक्त 60,000 रुपयेच देणार आहे.
त्यानंतर तरल विमा, यालाच फ्लोटिंग विमा असं म्हटलं जातं, की तरल विमा म्हणजे काय असतं, की ज्या वेळेस व्यावसायिकाचा माल विविध गोदामांमध्ये साठविलेला असतो, अशा वेळेस तरल विमा हा उतरविला जातो. मग विविध गोदामांमध्ये जरी माल साठलेला असेल तरी सुद्धा त्या सर्व मालाचा एकत्रित विमा तो काढत असतो. काय करत असतो? एकत्रित विमा तो काढत असतो. मग अशा विमा प्रकाराला तरल विमा असं म्हटलं जातं. कारण बऱ्याचदा ह्या व्यावसायिकांना माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका गोदामातून दुसऱ्या गोदामात सतत हलवावे लागत असतात. मग अशा वेळेस त्या मालाचं ठिकाण बदलत असतं. आपण आणि सुरुवातीला पाहिलेलं आहे की अग्निविमा काढताना त्याची जी काही साठवणुकीची जागा आहे ती सुद्धा विचारात घेतली जात असते. मग इथे पण तेच आहे की साठवणुकीची जागा सतत बदलावी लागत असल्यामुळे व्यावसायिक काय करतात, तरल विमा प्रकारचा एकच विमा उतरवितात की माल कोणत्याही ठिकाणी हलवला तरी सुद्धा तो माल विमा संरक्षित असेल. त्यानंतर अधिकतम विमा. अधिकतम विमा म्हणजेच की जर समजा अधिकतम विमा म्हणजे की ज्यावेळेस मालाचं मूल्य अस्थिर असतं, म्हणजे स्थिर असत नाही, ते कमी जास्त होत असतं, अशा वेळेस अधिकतम विमा उतरविला जातो. मग यामध्ये 2 विमापत्र उतरविली जातात, की एक विमापत्र कमीत कमी रकमेचं असतं आणि दुसरं विमापत्र जास्तीत जास्त रकमेचं असतं. म्हणजेच उदाहरणार्थ जर समजा मालाची किंमत 1,00,000 ते 1,30,000 या दरम्यान आहे. कशी आहे? 1,00,000 ते 1,30,000 या दरम्यान आहे. म्हणजे जरी कमीत कमी झाली तरी ती 1,00,000पर्यंत कमी होणार आहे आणि वाढेपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त त्या वस्तूचं मूल्य, त्या मालाचं मूल्य 1,30,000 होणार आहे. मग अशा वेळेस विमाधारक काय करतो? 2 विमापत्र काढतो. एक असेल कमीत कमी मालाचं किती होणार आहे? 1,00,000. मग पहिलं विमापत्र त्याचं 1,00,000 रुपयांचं असेल आणि दुसरं विमापत्र जास्तीत जास्त किती किंमत वाढणार आहे त्याची? 1,30,000. मग अशा वेळेस दुसरं विमापत्र तो 30,000चं काढतो. त्यानंतर पुढचा आहे पुनर्स्थापना विमा. पुनर्स्थापना विमा याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जर विम्यामध्ये मालाचं नुकसान झालं, म्हणजे विमा संरक्षित असलेल्या मालाचं नुकसान झालं तर विमा कंपनी रकमेची नुकसान भरपाई देत असते. परंतु पुनर्स्थापना या विमा प्रकारामध्ये ज्या मालाचं नुकसान झालेलं आहे तोच माल विमा कंपनी नुकसान भरपाई म्हणून देत असते. मग अशा वेळेस त्या मालाचा घसारा म्हणजेच डिप्रिसिएशन विचारात घेतलं जात नाही. त्यानंतर पुढचा विमा प्रकार आहे व्यापक विमा. व्यापक विमा याच्यामध्ये आपण काय सांगितलेलं, नावाप्रमाणे जो व्यापक आहे. व्यापक म्हणजे विविध कारणांसाठी घेतलेला एकच विमा. म्हणजे याच्यामध्ये भरपूर कारणं आहेत, परंतु की जी दंगल असेल, युद्ध असेल, तर या 2 कारणांसाठी व्यापक विमा लागू होत नाही, परंतु इतर अनेक कारणं ही व्यापक विम्यामध्ये लागू होतात. मग त्याच्यामध्ये आग असेल, स्फोट असेल, भूकंप असेल, पूर असेल इत्यादी विविध कारणांसाठी एकच विमा उतरविला जातो. त्यानंतर पुढचा आहे संभाव्य तोटा विमा. सर्वसाधारणपणे विमा हा मूर्त वस्तूंसाठी उतरविला जातो, परंतु संभाव्य तोटा विमा मात्र हा अमूर्त घटकांसाठी सुद्धा उतरविला जातो. मग आता अमूर्त घटक, आता याचं उदाहरण पाहिलं की आपल्याला लक्षात येईल की जर समजा व्यावसायिकाला जर त्याच्या व्यवसायामध्ये तोटा झाला तर तो तोटा भरून काढण्यासाठी संभाव्य तोटा विमा उतरविला जातो. मग याच्यामध्ये आपण एक उदाहरण पाहूया की जर समजा एखाद्या व्यावसायिकाला त्याच्या व्यवसायामधून वस्तूंच्या विक्रीमधून 1,00,000 रुपयांचा नफा होणार होता. नफा किती होणार होता? 1,00,000 रुपयांचा. परंतु तो झाला किती? 60,000. किती झालं? 60,000. त्यामुळे त्याला नुकसान किती झालं? 40,000. आणि 40,000 नुकसान झाल्यानंतर विमा कंपनी त्याची ही 40,000 रुपये काय करते? देणे लागते. मग ही नुकसान भरपाई विमा कंपनी त्याला देत असते. त्यामुळे हा जो विमा आहे तो कसा आहे? अमूर्त स्वरूपाचा विमा आहे. त्यानंतर आपण शेवटचं पाहिलं होतं स्प्रिंकलर गळती विमा. स्प्रिंकलर गळती विमा म्हणजे काय? की जर समजा स्प्रिंकलरच्या गळतीमुळे जर मालाचं नुकसान होत असेल तर त्यावेळेस भरपाई दिली जाते. तर तो विमा प्रकार म्हणजेच स्प्रिंकलर गळती विमा होय, की या अंतर्गत जरी आग लागली नसेल किंवा धूर निघाला नसेल तरी सुद्धा स्प्रिंकलरच्या गळतीमुळे जे काही नुकसान होत असतं तर त्या नुकसानीची भरपाई या विमा प्रकारामध्ये दिली जाते. मात्र इतर कारणांसाठी तर या प्रकारामध्ये जर इतर कारणांमुळे नुकसान होत असेल, मग उदाहरणार्थ भूकंप, स्फोट, युद्ध या कारणांमुळे जर आग लागली आणि त्यापासून नुकसान होत असेल तर त्याची नुकसान भरपाई या प्रकारामध्ये दिली जात नाही. अशा प्रकारे मुलांना आपण आज अग्निविम्याचे जे काही विविध प्रकार आहेत ते अभ्यासलेले आहेत.
मुलांनो, आपण आतापर्यंत 3 विमा प्रकार अभ्यासलेले आहेत. सर्वसाधारण पाहता इतर लेक्चरपेक्षा आजचं हे लेक्चर आपलं जरा जास्तच मोठं झालेलं आहे. कारण याचे प्रकारसुद्धा जास्त आहेत आणि आपल्यासाठी पूर्णतः नवीन आहेत. त्यामुळे या प्रकारांची माहिती पूर्णपणे करून घेणं महत्त्वाचं होतं. आता आपण विम्याचे 3 प्रकार पाहिले आहे की जीवन विमा असेल, सागरी विमा असेल, अग्नी विमा असेल. सर्वसाधारणपणे हे 3 प्रकार जरी असले तरी सुद्धा विविध प्रकार हे विम्याचे आहेत. मग फक्त आपण मालाचे हे 3 प्रकारचेच विमे घेऊ शकतो असे नाही, तर इतर सुद्धा वाहनांसाठी सुद्धा विमा असतो, त्यानंतर प्रवासासाठी विमा असतो, आपल्या आरोग्यासाठी विमा असतो, आपल्या घरासाठी विमा असतो, त्यानंतर ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या पिकासाठी सुद्धा विमा असतो, भूकंपासाठी सुद्धा विमा मिळत असतो. म्हणजे असे विविध विमा प्रकार बाजारपेठांमध्ये विमा कंपन्या आपल्याला उपलब्ध करून देत असतात. तर वेळोवेळी या विम्यांचा जर आपण वापर केला तर आपण खूप मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नुकसानीला सहज तोंड देऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की हा जो विमा आहे, जर समजा जीवन विमा असेल तर जीवन विम्याच्या बाबतीत किंवा इतर कोणत्याही विम्याच्या बाबतीत जर एखादा प्रसंग घडला असेल, नुकसान झालं असेल, तर त्वरित त्या विम्याची जे काही विमा उतरविलेला असेल तर त्या विम्याबाबत आवश्यक ती तरतूद करणं, कार्यवाही करणं हे महत्त्वाचं ठरतं. कारण ठराविक काळ गेल्यानंतर ती पॉलिसी देय राहत नाही. म्हणजे आपल्याला त्याची रक्कम मिळेलच असं नाही, कारण त्याला उशीर झालेला असतो. तर अशा वेळेस उशीर झाला नाही पाहिजे. वेळीच विम्याबाबत जी काही आवश्यक कार्यवाही आहे ती केली पाहिजे. अशा प्रकारे मुलांनो, आपलं हे दुसरी जी व्यवसाय सेवा आपण अभ्यासलेली आहे की विमा, ती आपली इथेच संपलेली आहे. धन्यवाद.